नमस्कार मुलांनो, लीप फॉरवर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा आणि आपल्या सगळ्यांचं आपल्या आवडत्या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. मुलांनो, आज आपण बालभारती माय इंग्लिश बुक इयत्ता दुसरी मधील युनिट 2.11 द व्हिजिट टू ग्रँडमदर यावर आधारित एक गोष्ट पाहणार आहोत. ही एक गोष्ट आनंदी प्रवासाची, कुटुंबातील प्रेमाची आणि आजी आजोबांशी असणाऱ्या खास नात्याची आहे. चला तर मग आज आपण अ व्हिजिट टू ग्रँडमदर ही गोष्ट जाणून घेऊया. अ व्हिजिट टू ग्रँडमदर म्हणजे आजीच्या गावाला दिलेली भेट. वन ब्राईट मॉर्निंग आवर होम वॉज फुल ऑफ जॉय. आणि एका सुंदर सकाळी आमचे घर आनंदाने भरलेले होते. वाय? बिकॉज वी वर गोइंग टू विजिट आवर आजी, दॅट इज ग्रँडमदर, अँड आजोबा विच इज ग्रँडफादर. वी वर व्हेरी एक्साइटेड. कारण का विचारताय? कारण आम्ही आमच्या आजी आणि आजोबांना भेटायला जाणार होतो, म्हणून आम्ही खूप उत्सुक होतो. फर्स्ट वी पॅक्ड आवर बॅग्स. सर्वात आधी आम्ही आमच्या बॅग्स भरल्या. मदर नीटली पॅक्ड आवर क्लोथ्स. आणि आईने आमचे कपडे अगदी व्यवस्थित भरले. फादर पॅक्ड टेस्टी स्नॅक्स फॉर द जर्नी. आणि वडिलांनी प्रवासासाठी चविष्ट असा नाश्ता सुद्धा भरला. वी हॅपीली पॅक्ड आवर टॉयज, स्टोरी बुक्स अँड कलर्स. आणि आम्ही आनंदाने आमची खेळणी, गोष्टीची पुस्तके आणि रंग सुद्धा भरले. एव्हरीवन हेल्प्ड ईच अदर. आणि सर्वांनी एकमेकांना मदत केली. देन वी वेंट टू द बस स्टँड. आणि नंतर आम्ही बस स्थानकावर गेलो. देर वर मेनी पीपल. आणि तिथं बरेच लोक होते. सून आवर बस अराइव्ड. आणि थोड्याच वेळात आमची बस देखील आली. वी स्टूड इन लाईन अँड केअरफुली बोर्डेड द बस. आम्ही रांगेत उभे राहिलो आणि काळजीपूर्वक बसमध्ये चढलो. इनसाइड द बस वी फाउंड आवर सीट्स. आणि बसमध्ये आम्ही आमच्या जागा शोधल्या. आवर सीट नंबर्स वर 11, 12, 13 अँड 14. आणि आमच्या सीट्स नंबर या 11, 12, 13 आणि 14 अशा होत्या. आय सॅट नियर द विंडो. मी खिडकीजवळ बसलो. आय क्लॅप्ड माय हँड्स अँड सेड ये. मी टाळ्या वाजवून म्हणालो वा. आय वॉज व्हेरी एक्सायटेड. मी खूप उत्साहित होतो. फ्रॉम द विंडो आय लुक्ड आउटसाइड. आणि मी खिडकीतून बाहेर पाहिले. आय सॉ टॉल ग्रीन ट्रीज वेविंग इन द विंड. आणि मी वाऱ्यावर डोलणारी उंच हिरवीगार झाडे पाहिली. आय सॉ स्मॉल हिल्स अँड लॉंग रोड्स. आणि मी लहान टेकड्या आणि लांब रस्ते पाहिले. आय सॉ बिझी मार्केट्स फुल ऑफ पीपल, शॉप्स अँड व्हेकल्स. आणि मी दुकाने, वाहने आणि लोकांनी गजबजलेली बाजारपेठ सुद्धा बघितली. एव्हरीथिंग लुक्ड सो ब्युटिफुल. सर्व काही खूप सुंदर दिसत होतं. द जर्नी वॉज फन अँड जॉयफुल. आणि तो प्रवास खूप जास्त मजेशीर आणि आनंददायी होता. आफ्टर 4 hours द बस स्टॉप्ड. आणि 4 तासानंतर बस थांबली. वी हॅड रीच्ड ग्रँडमदर्स होम. आणि आम्ही आमच्या आजीच्या घरी पोहोचलो होतो. ग्रँडमदर ओपन द डोअर विथ बिग लव्हिंग स्माइल. आणि आमच्या आजीने प्रेमाने हसून दरवाजा उघडला. शी सेड वेलकम. आणि ती म्हणाली स्वागत आहे. शी हग्ड अस टाइटली. तिने आम्हाला घट्ट मिठी मारली. ग्रँडफादर ऑल्सो कम फॉरवर्ड. आणि आजोबाही पुढे आले. He smiled and warmly patted our heads with love. ते प्रेमाने हसले आणि त्यांनी आमच्या डोक्यावर मायेने हात फिरवला. We felt safe, happy and loved. आणि आम्हाला सुरक्षित, आनंदी आणि प्रेम मिळाल्यासारखे वाटले. We felt very happy in their home. आणि आम्हाला घरी जाऊन त्यांच्या खूप मजा आली. Moral: Love and respect from grandparents bring happiness to our lives. Spending time with family fills our heart with joy. आणि म्हणजेच काय तर आजी आजोबांबद्दलचं प्रेम आणि आदर आपल्या जीवनात आनंद आणतात. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आपले मन आनंदाने भरून जाते. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला आजची गोष्ट? मजा आली ना? आज आपण या गोष्टीमधील काही शब्दांचे अर्थ पाहूयात. पहिला आहे जॉय म्हणजे आनंद. नंतर आहे व्हिजिट म्हणजे भेट देणे. तिसरा आहे ग्रँडमदर म्हणजे आजी. चौथा आहे ग्रँडफादर म्हणजे आजोबा. पाचवा आहे एक्साइट म्हणजे उत्साहित होणे. त्यानंतर आहे नीटली व्यवस्थित. क्लोथ्स म्हणजे कपडे. स्नॅक्स म्हणजे नाश्ता. जर्नी म्हणजे प्रवास. हेल्प म्हणजे मदत करणे. बस स्टँड बस स्थानक. अराईव्ह म्हणजे पोहोचणे. केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. फाउंड म्हणजे शोधले. विंडो म्हणजे खिडकी. क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवणे. हिल्स म्हणजे टेकड्या. मार्केट म्हणजे बाजारपेठ. ब्युटिफुल म्हणजे सुंदर. स्माइल म्हणजे हास्य.
हग म्हणजे मिठी मारणे, सेफ म्हणजे सुरक्षित. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? मजा आली ना? आता आपण यावर एक छोटीशी ऍक्टिव्हिटी सोडवायची. कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही आम्हाला याची उत्तरं सांगू शकता. पहिली आहे फिल इन द ब्लँक्स. फर्स्ट इज द होम वॉज फुल ऑफ जॉय बिकॉज they were going to visit their dash, and the right answer is grandparents. Next, dash packed tasty snacks for their journey, and the right answer is father. Next is they went to the dash, and the right answer is bus stand. And the last one is their seat numbers were dash, and the right answer is 11, 12, 13 and 14. Next is who said or did this. Let's see. First is who said welcome, and the right answer is grandmother. Next, who lovingly patted the children's head, and the right answer is grandfather. Next, who neatly packed the clothes, and the answer is mother. And next, who sat near the window and looked outside? The right answer is the child. तर मुलांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? मजा आली ना? आजच्या सेशन मध्ये आपण अ व्हिजिट टू ग्रँडमदर ही गोष्ट बघितली. या गोष्टीचा अर्थ समजावून घेतला आणि त्यावर आधारित कठीण शब्द सुद्धा बघितले आणि छोटीशी ऍक्टिव्हिटी सुद्धा सोडवली. दर शनिवारी आपण अशाच मजेशीर गोष्टी, कविता, नवनवीन शब्द तुमच्या बालभारतीच्या पुस्तकातून शिकणार आहोत. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि पाहत राहा तुमचं आवडतं लाडकं सॅटर्डे स्टोरी सेशन.